तुम्हाला मी तिळगुळाचे लाडू अगदी सोप्या ट्रिकने खुसखुशीत कसे बनवायचे ते सांगते। कुणीही बनवतील इतकी सोपी पद्धत आहे। अजिबात चिवट, चिकट किंवा कडक लाडू बनत नाहीत। अगदी खुसखुशीत, दात नसणारेही खातील इतके खुसखुशीत लाडू बनून तयार होतात। ह्यावेळी तुम्ही माझ्या पद्धतीने लाडू बनवून पहा। तुम्ही म्हणाल प्रज्ञा म्हणत होती ते अगदी बरोबर आहे, इतकी सोपी पद्धत आजपर्यंत आम्ही कधीच पाहिली नाही। त्यासाठी आधी काय करायचं, एक वाटी तीळ घ्यायचे, एक वाटी गूळ घ्यायचा। तर इथं आधी मी टोप गरम करण्यास ठेवलेला, याच्या स्टँड ठेवून छोट्या पातेल्यात गूळ घेतला आणि झाकण लावून गूळ वितळवून घ्यायचा। गूळ वितळतोय तोपर्यंत पॅनमध्ये तीळ चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथं मी बिना पॉलिश तीळ घेतलेत, त्यामुळे तुम्हाला थोडे काळपट दिसत असतील। हवं तर तुम्ही मार्केटमध्ये पांढरे तीळ मिळतात ते घेतले तरी चालतील। तीळ भाजल्यावर प्लेटमध्ये काढून घेतलं। अर्धा वाटी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, शेंगदाणे पण भाजलेत। शेंगदाणे थंड झाल्यावर याची साल काढून घेतली। नंतर दाण्यांना थोडंसं जाडसर वाटून घेतलं। हे पहा, या प्रकारे ठेवायचं। नंतर काय करायचं, तिळात वाटलेले जाडसर शेंगदाणे, चिमूटभर बारीक मीठ घालायचं, वितळलेला गूळ घालायचा आणि चांगलं मिक्स करायचं। एक चमचा तूप घालायचं आणि हाताला सोसेल इतपत थंड झाल्यावर याचे छोट्या आकारात लाडू वळून घ्यायचे। हे बघा, खूप छान अगदी खुसखुशीत लाडू बनून तयार झालेत। या प्रमाणात 15 लाडू बनून तयार होतात। तुम्ही या संक्रांतीला असे लाडू नक्की बनवून पहा।